हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण PYQ सिरीजमध्ये 7वं लेक्चर जे आहे ते आपलं घेणार आहोत. ओके, जे की तुम्ही बघतच आहात. या पर्टिक्युलर सर्वच एक्झामसाठी जे आहे उपयुक्त आहे. चला क्वेश्चनकडे वळूया. आपण यामध्ये कृषी सेवक प्रश्नसंच विश्लेषण जे आहे 17 जानेवारीला जो आपला पेपर झाला होता पहिल्या शिफ्ट मधला, त्यामधले जे क्वेश्चन आहेत ते आपण इथे आज डिस्कस करणार आहोत. ओके, बघा, क्वेश्चन कडे जाण्याच्या अगोदर कदाचित तुम्ही जर जनरल ॲग्रिकल्चरच्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जर जॉईन नसेल तर जॉईन व्हा. का बरं? कारण की जे काही लेक्चर समोरचे घेतले जातील त्याची लिंक इथे प्रोव्हाइड केल्या जाते. आणखी डेली बेसिसवरती 20 क्वेश्चन जे आहे ते या ग्रुपवरती तुम्हाला डेली सकाळी पाहायला मिळतील. ओके, सध्या आपण इन्सेक्ट मॉर्फोलॉजी वरती क्वेश्चन घेत आहोत. ओके, आज जे आहे विंग टाईप वरती क्वेश्चन मी अपलोड केलेले आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा केव्हा असं वाटत असेल की बाबा आता कंटाळा आला अभ्यास करण्याचा वगैरे, किंवा खूप वेळ झाला, तर तुम्ही माइंड फ्रेश करायसाठी 20 क्वेश्चन जे आहे ते 5 मिनिटमध्ये तुमचे सॉल्व्ह होतात आणि तुमची काय होईल, रिव्हिजनही होईल. आणि हे आपलं जनरल ॲग्रिकल्चरचं यूट्यूब चॅनल आहे. यावरती तुम्हाला एक ॲग्रिकल्चर असिस्टंटची प्लेलिस्ट दिली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये आज आपण 7वं लेक्चर घेत आहोत, पण पहिले जे 1 ते 6 लेक्चर आहेत ते जनरल ॲग्रिकल्चरचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला 6ही लेक्चर दिसून जातील. ओके, वळूया क्वेश्चन्स कडे. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, राऊंड रिव्होल्यूशन इज रिलेटेड विथ, आणि ऑप्शन्स आहे बघा, ए टोमॅटो, बी ओनियन, सी पोटॅटो, ऑप्शन डी आहे ऍपल आणि ऑप्शन ई आहे फ्रूट क्रॉप. ओके, तर बघा, राऊंड रिव्होल्यूशन इज रिलेटेड विथ, तर टोमॅटोचं जे रिव्होल्यूशन झालं होतं, ओके, टोमॅटो किंवा त्याच्यामध्ये मीटचं जे रिव्होल्यूशन झालं होतं, मीटचं रिव्होल्यूशन त्याला काय म्हणतो आपण, रेड रिव्होल्यूशन म्हणतो. कोणतं रिव्होल्यूशन म्हणतो? रेड रिव्होल्यूशन. ओनियनचं जे झालं होतं, ओनियन आणि प्रॉन्सचं जे रिव्होल्यूशन झालं होतं, जी क्रांती झाली होती, त्याला काय म्हणतो आपण, पिंक रिव्होल्यूशन. ओके, आणि राऊंड रिव्होल्यूशन जे झालं होतं ते रिलेटेड कशासाठी होतं, पोटॅटो प्रोडक्शनची. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये सुद्धा हेच विचारलेलं आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. ऍपल असं तुम्हाला कन्फ्युज करायला क्वेश्चन त्याने टाकलं होतं, ते नाही, फ्रूट क्रॉप कोणता आहे, गोल्डन रिव्होल्यूशन. ओके, गोल्डन रिव्होल्यूशन हनी रिव्होल्यूशन सुद्धा आहे. आणि गोल्डन फायबर जर म्हटलं तर कोणतं आहे, जूटचं रिव्होल्यूशन. कशाचा? जूटचं रिव्होल्यूशन. बघा, रिव्होल्यूशन्स इन ऍग्रिकल्चरची मी एक शॉर्ट व्हिडिओ आहे, 30 सेकंडचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. त्या 30 सेकंड मध्ये डिफरंट जे रिव्होल्यूशन्स आहेत, ओके, नियर अबाउट 12 to 15 जे रिव्होल्यूशन्स आहेत ते रिव्होल्यूशन तुम्हाला 30 सेकंड मध्ये मगअप करता येतील. तुम्ही एकदा आपले जनरल ॲग्रिकल्चरचं जे युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये ते शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, गिनिंग इज रिलेटेड टू विच क्रॉप, आणि ऑप्शन्स आहेत बघा, ए चिकपी, बी जूट, सी कॉटन, डी सनहेम्प आणि ऑप्शन ई आहे बोथ बी अँड सी. तर बघा, आपण जेव्हा गिनिंग बघतो, गिनिंग जीन, तुम्ही नाव ऐकलं असेल जीन वगैरे, तर ते कशाशी रिलेटेड आहे, तर कॉटनशी. ओके, आता हे काय आहे, इंटरकल्चर ऑपरेशन आहे. इंटरकल्चर ऑपरेशन किंवा गिनिंग जे आहे ते फॉलोड आउट मध्ये केलं जाते, कॉटन मध्ये. आणि आफ्टर हार्वेस्टिंग, ओके, आफ्टर हार्वेस्टिंग त्याची जिनिंग वगैरे, लिंट वगैरे, ते नेक्स्ट हार्वेस्टिंग नंतरच्या प्रोसिजर आहे. पण जर इंटरकल्चर ऑपरेशन चिकपी मध्ये जर विचारलं तुम्हाला तर आन्सर काय येईल, निपिंग. आणि हा क्वेश्चन मला असं वाटतं MCR ऍग्रिकल्चर PGCET मध्ये विचारलेला आहे. कशामध्ये विचारलेला आहे, MCAR मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. जूट मध्ये काय होते, तर रेटिंग होते. जूट मध्ये कोणतं ऑपरेशन फॉलोड आउट केलं जाते, रेटिंग. ओके, सनहेम त्यांनी तुम्हाला कन्फ्युज करायसाठी दिलेलं ऑप्शन आहे. BMC तर येणारच नाही, कारण जूट मध्ये काय होते, रेटिंग. इम्पॉर्टंट इंटरकल्चर ऑपरेशन जे आहे ते क्रॉप प्लांट मध्ये आपण कॅरीड आउट करतो. डिफरंट क्रॉप मध्ये डिफरंट काय म्हणते त्याला, इंटरकल्चर ऑपरेशन. तर त्यावरही एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो मी जनरल ॲग्रिकल्चरच्या युट्यूब चॅनल वरती पोस्ट केलेला आहे. तुम्हाला लागतात किती, 30 सेकंड. बघा, हा एक क्वेश्चन आणि हा सेकंड क्वेश्चन. ओके, 2 क्वेश्चन तुमचे 1 मिनिटच्या व्हिडिओ मध्ये. समजा कधी कधी काय होतं की आपण बुक रीड करत असतो, रीड करताना आपण बोर झालो की आपण शॉर्ट व्हिडिओ बघायला जातो. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ दुसरे न बघता हे जर बघितलं तर काय होईल, आपले जे क्वेश्चन आहेत ते मॅक्झिमम
म्हणजे आपले रिवाइज होईल आणि मॅक्झिमम क्वेश्चन आपले आपण करेक्ट करू. कारण की आता तुम्ही बघितलं असेल बरेचसे गव्हर्नमेंट जॉब किंवा आपले जे काही महाराष्ट्राच्या भरती आहेत त्या यायला सुरुवात झाली आहे. तर हे जे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपले जे काही आपण लेक्चर सिरीज घेत आहोत त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते जे ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन आहेत ते मॅक्झिमम ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन तुमचे कव्हर होतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वगैरे बोलूया. इनआर्चिंग डन इन विच क्रॉप. इनआर्चिंग हे काय आहे? प्रोपागेशन मेथड आहे. बघा आपण सेकंड का थर्ड मध्येही एक क्वेश्चन घेतला होता जो की रिलेटेड होता प्रोपोगेशन मटेरियलची. आणि इथं ऑप्शन्स आहे बघा, एक गावा. तर गावामध्ये जर आपण बघितलं जर बघितलं तर कोणतं प्रोपोगेशन मटेरियल किंवा यूज करतो आपण, त्याच्यामध्ये काय होते? माउंड लेयरिंग. ओके, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गावामध्ये काय होते? माउंड लेयरिंग किंवा स्टूलिंग ऑपरेशन. स्टूलिंग होते गावाची. काय करतात? स्टूलिंग किंवा माउंड लेअरिंग. बनानामध्ये आपण काय यूज करतो? सॉर्ड सकर. काय यूज करतो आपण? सॉर्ड सकर. देन ऍपल मध्ये शिल्ड बडिंग होते. काय होते? प्रपोगेशन काय होते? शिल्ड बडिंग थ्रू. शिल्ड बडिंग ऍपल आणि रोज मध्ये. देन आहे सपोटामध्ये काय करतात? इनआर्चिंग. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी, सपोटा. वाईल जे ऑप्शन ई आहे कस्टर्ड ऍपल, त्याच्यामध्ये काय होते? टी बडिंग होते. काय होते? टी बडिंग. ओके, यावरती बघा जे प्रपोगेशन मटेरियल आहे ते 20-25 पर्टिक्युलर आपले जे फ्रूट क्रॉप आणि आपण त्याला फ्लॉवर क्रॉपचे 20-25 एक्झाम्पल आहे. ते जर तुम्ही लक्षात ठेवले तर बघा आता आज क्वेश्चन इनआर्चिंग वर आलेला आहे. कदाचित सेकंड जो क्वेश्चन आहे तो स्टूलिंग वरती किंवा सॉर्ट सकर वरती येऊ शकतो. एमसर पीजीसीईटी मध्ये एक क्वेश्चन जो आहे त्याचा ठरलेला असतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच सॉइल सुटेबल फॉर कॉफी, टी आणि रबर. ऑप्शन ए आहे बघा, व्हर्टिसोल सॉइल. व्हर्टिसोल सॉइल जनरली हे बघा आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते, महाराष्ट्र विदर्भ रिजनला. ओके, तर ही कोणती सॉइल आहे? व्हर्टिसोल सॉइल. आपण याला ब्लॅक सॉइल म्हणतो. ओके, ब्लॅक सॉइल. आणि यामध्ये कोणते क्रॉप घेतले जातात? जनरली कॉटन जे आहे, कॉटनचं उत्पादन व्हर्टिसोल सॉइल मध्ये जास्त आहे. त्याने व्हर्टिसोल सॉइलची एक प्रॉपर्टी आहे कोणती? स्वेलिंग आणि श्रिंकेज. स्वेलिंग अँड श्रिंकेज. स्वेलिंग आणि श्रिंकेज म्हणजे काय की बाबा जेव्हा त्याच्यावर आता समजा पर्टिक्युलर ही ब्लॅक सॉइल आहे, या ब्लॅक सॉइल जे हे क्लॉड्स आहेत यावरती जर पाणी पडलं तर ती काय होते? एकदम फुलून जाते, स्वेल होऊन जाते. आणि त्याच्यामधलं पाणी जर इव्हापोरेशन न रिमूव्ह आउट झालं तर ते काय करते? श्रिंक होऊन जाते. ओके, म्हणून याला म्हणतात स्वेलिंग आणि श्रिंकेज प्रॉपर्टी कोण दाखवते? व्हर्टिसोल सॉइल. याच्यामध्ये मिनरल कोणते येते? मॉन्टोमोर्गनोइट मिनरल जनरली व्हर्टिसोल सॉइल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे याच्यामध्ये क्रॉप कोणतं सांगितलं आपण? कॉटन. आपल्याला विचारलं काय आहे क्वेश्चन मध्ये? कॉफी, टी आणि रबर. डेझर्ट सॉइल मध्ये आपल्याला माहिती आहे कॅक्टस, पाइनएपल सारखे जे पाइनएपल आणि मिलेट्स, त्याच्यानंतर मस्टर्ड, हे जे क्रॉप आहे ते कोणत्या सॉइल मध्ये घेतले जातात? डेझर्ट सॉइल मध्ये. रेड सॉइलला रेड कलर का येतो? तर फेरसमुळे. ओके, त्याच्यामध्ये असलेल्या फेरस कंटेंटमुळे. आणि रेड सॉइल मध्ये जनरली कोणते क्रॉप येतात? कॅश्यू नट, सुपारी वगैरे जे आहे हे कशामध्ये येते? रेड सॉइल मध्ये. अल्युवियल सॉइल हे क्रॉप प्रोडक्शन साठी बेस्ट मानले जाते. जे गंगा बेसिनचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये कोणती सॉइल पाहायला जाते? अल्युवियल सॉइल. आणि जे लॅटेराइट सॉइल आहे, लॅटेराइट सॉइल मध्ये जनरली कॉफी, टी, रबरचं प्रोडक्शन जे आहे घेतलं जाते. म्हणून आपला करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ई. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पेबराइन डिसीज कॉज डॅमेज टू. पेबराइन डिसीज जो आहे तो डॅमेज कशाला कॉज करतो? ए, हनीबी. आता हनीबी मध्ये बघा 5-6 डिसीज आहेत.
जे की इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, कारण की जे बेनिफिशियल इन्सेक्ट आहे त्यावरती तुम्हाला क्वेश्चन हा दिसेलच. मी तुम्हाला आपलं जे जनरल ऍग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल वरती हनी बीचे डिसीज, लॅक इन सीडचे डिसीज आणि सिल्कवॉर्मचे जे डिसीज आहेत किंवा त्याचं जर तुम्ही पूर्ण मॅनेजमेंट आहे ते एकदम एका शॉर्ट 5-6 पेजेसची एक पीडीएफ जी आहे ती मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर करते. ओके, हनी बी मध्ये कोणते डिसीज येतात तर नोझेमा डिसीज येतो. ओके, नोझेमा डिसीज. त्याच्यानंतर फाऊल ब्रूड, फाऊल ब्रूड मध्ये 2 येतात, अमेरिकन आणि युरोपियन, जे की बॅक्टेरिया कॉज करतो. नोझेमा जो आहे तो प्रोटोझुआ किंवा त्याला आपण स्पोरोझुआ म्हणतो. फाऊल ब्रूड जे आहे युरोपियन फाऊल ब्रूड आणि आफ्रिकन फाऊल ब्रूड. कसे आफ्रिकन फाऊल ब्रूड आणि फाऊल ब्रूड हा कशामुळे होतो तर बॅक्टेरियामुळे. ओके, बॅक्टेरियामुळे. त्यानंतर याच्यामध्ये फ्लॅचेरी जे आहे ते फंगामुळे. तर ग्रासेरी कशामुळे होतो तर व्हायरसमुळे. ओके, देन लॅक इन्सेक्ट मध्ये जे आहे, लॅक इन्सेक्ट मध्ये तुम्हाला ब्लॅक एनिमी आणि व्हाईट एनिमी हे त्याच्यामध्ये डिसीज जनरली आपल्याला दिसून येत नाही. व्हाईट एनिमी हे 2 जे आहे ते मेजर डिसीज म्हणजे काय आहे थ्रेट आहे. त्याच्यामध्ये 2 पेस्ट जे आहे ते लॅक इन्सेक्ट मध्ये आढळतात. आणि पेबेराइन मध्ये बघा, पेबेराइन मध्ये ग्रासेरी फ्लॅचेरी डिसीज, त्याच्यानंतर पेबराइन डिसीज आहे तो कशामध्ये येतो सिल्कवॉर्म मध्ये येतो. कशामध्ये येतो सिल्कवॉर्म मध्ये येतो. क्रायसोपिड प्रिडेटर जो आहे हा लॅक इन्सेक्टला कॉज करत असतो. ओके, क्रायसोपिड हा प्रिडेटर आहे इन जनरल, पण ऍज अ पॅरासाइट म्हणून तो कुठं काम करतो, सॉरी ऍज अ हार्मफुल म्हणून तो कुठं काम करतो लॅक इन्सेक्ट मध्ये. आपलं इथं करेक्ट आन्सर काय आहे सी, सिल्कवॉर्म. Then next question आहे बघा, पायरेथ्रम एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम विच पार्ट ऑफ क्रायसॅन्थेमम. पायरेथ्रम हे काय आहे एक बॉटॅनिकल इन्सेक्टिसाइड आहे. कोणतं इन्सेक्टिसाइड आहे बोटॅनिकल. ओके, लक्षात ठेवायचं आहे बोटॅनिकल इन्सेक्टिसाइड. बायोपेस्टिसाइड आणि बोटॅनिकल इन्सेक्टिसाइड मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. ओके, बोटॅनिकल इन्सेक्टिसाइड आहे जे की क्रायसॅन्थेमम पासून बनवलं जाते. तेव्हा क्रायसॅन्थेममचे कोणता पार्ट यूज केला जाते जनरली हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, आणि ऑप्शन्स काय दिले त्यांनी ए रूट, बी लीव्ज, सी ब्रांचेस, डी फ्लावर्स आणि ई आहे ऑल ऑफ दिस. तर पायरेथ्रमचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो कशापासून काढला जातो क्रायसॅन्थेममच्या फ्लावर पासून. ओके, आणि यामध्ये जर डिटेल क्वेश्चन यायचा असला तर कोणताही की लिडिंग प्रोड्युसर कोणता देश आहे याचा तर केनिया. कोणता देश आहे केनिया. रूट्स, आता बॉटॅनिकल इन्सेक्टिसाइड बद्दल जर तुम्हाला विचारलं तर रूट्स जे आहे डेरिस इलिप्टिका नावाचं एक झाड आहे. ओके, डेरिस इलिप्टिका. तर ते डेरिस इलिप्टिका साठी आपण रूट्स यूज करतो. त्याचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी काय रूट्स. लीव्स बघा आपण नीम असेल, अझाडिरॅक्टा इंडिका, त्याच्यानंतर टोबॅको, याच्यामध्ये लीव्सचा यूज होतो. ओके, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे बघा. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे विच केमिकल यूज फॉर. आणि हा जर पायरेथ्रम मध्ये जर तुम्हाला आणखी विचारलं आणखी जर काय आहे क्विक नॉकडाऊन ऍक्शन. क्विक नॉकडाऊन ऍक्शन. तुम्ही आता पायरेथ्रम मध्ये सिंथेटिक पायरेथ्रॉइड जे बघितले हे काय आहे यामधूनच त्याची ओरिजिन आहे. कारण हा जो आहे हा पायरेथ्रम जो आहे हा फोटोस्टेबल नव्हता, तर फोटोस्टेबिलिटी मिळायला पाहिजे म्हणून सिंथेटिक पायरेथ्रॉइड जे आहे ते बनवलेले आहे. तर बघा क्वेश्चन आहे विच केमिकल यूज फॉर टिक्स अँड माइट. टिक आणि माइटच्या कंट्रोलसाठी कोणतं केमिकल यूज करतात. आणि ऑप्शन ए आहे बघा ॲव्हिसाइड. ॲव्हिसाइड हे कशासाठी यूज करतात तर बर्डच्या कंट्रोलसाठी. ओके, एक्झाम्पल जर विचारलं तर कोणतं सांगायचं अँथ्राक्विनॉन. ओके, अँथ्राक्विनॉन. देन रोडेंटिसाइड आपण जनरली कशाच्या मॅनेजमेंटसाठी यूज करतो तर रॅटच्या. याचे एक्झाम्पल बघा खूप सारे आहे, बॅरियम कार्बोनेट, ब्रोमोडायोलॉन, त्यानंतर झिंक फॉस्फाइड. ओके, हे कशाचे एक्झाम्पल आहेत रोडेंटिसाइडचे. देन आहे इन्सेक्टिसाइड आपण इन्सेक्टला किल करण्यासाठी वापरतो. आणि टिक आणि माइट हे काय आहे तर हे येतात अकॅरिना क्लासमध्ये. कशामध्ये येतात अकॅरिनामध्ये. आणि इन्सेक्ट जे आहे कशामध्ये येतात कोणत्या क्लासमध्ये येतात इन्सेक्टामध्ये. म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही आणि इन्सेक्टिसाइड टिक करायचं नाही. अकॅरिसाइड जे आहे हे कशासाठी यूज केले जातात जनरली टिक आणि माइटच्या मॅनेजमेंटसाठी. याच्यामध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं तर ते देऊ शकतात डायकोफॉल. ओके, याचंच नाव काय आहे केल्थेन.
केल्थेन आणि सल्फर जर आलं ऑप्शन मध्ये, सल्फर जर असेल ते सुद्धा करेक्ट आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नेटिव्ह ऑफ मुगा सिल्क. जे सिल्कवर्म आहे, ओके, जे बेनिफिशियल इन्सेक्ट आहे, सिल्कवर्मच नाही, जे बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत बघा, बेनिफिशियल इन्सेक्ट जे आहेत, सिल्कवर्म असेल, सिल्कवर्म, त्याच्यानंतर समजा सेरिकल्चर पकडायला, याला काय म्हणू आपण सरळ, सेरिकल्चर, सेरिकल्चर, त्यानंतर लॅक कल्चर, आणि थर्ड येते आपलं हनी बी म्हणजे ॲपिकल्चर. या हे तीन जे आहेत हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कोणतीही जी एक्झाम असेल, आपली ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये आपण याच्यामध्ये यावरचा क्वेश्चन पाहतो, ऍग्रिकल्चर असिस्टंटला तर येणारच येणार आहे. ओके, तर याबद्दलचा इत्यंभूत जे आहे ते आपल्याला रीड करायचं आहे. आणि तुम्हाला जर समजा यावरती जर लेक्चर पाहिजे असेल तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आपण सेरिकल्चर, लॅक कल्चर, ॲग्रिकल्चर यावरती लेक्चर सिरीज जी आहे ती अरेंज करूया. आपल्याला इथे काय विचारलं आहे की मुगा सिल्कचं नेटिव्ह काय आहे, आणि ऑप्शन्स आहे बघा, ए मैसूरू, बी कर्नाटका, सी वेस्ट बेंगॉल, डी ओडिशा आणि ई आहे आसाम. तर बघा, मुगा सिल्क जे आहे हे मोनोपॉली आहे. मोनोपॉली कोणत्या, मोनोपॉली नेचर आहे, कशासाठी, कोणत्या राष्ट्र, कोणत्या नेशन, आपल्या राष्ट्राचं. ओके, तर कोणत्या याचं आहे ते आसामचं. होईल बघा, जे सिल्कवर्म आहे, मलबेरी सिल्कवर्म म्हणतो, मलबेरी सिल्कवर्म, त्यासाठी कर्नाटका हे फेमस आहे. ओके, 90% प्रोडक्शन जे इंडिया मधलं ते कुठं होते, कर्नाटकामध्ये होते. ओके, कोणत्या, मलबेरी सिल्कवर्मचं, कर्नाटका. आणि मैसूरला काय आहे, रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे सिल्कवर्मची कुठे आहे, मैसूरूला. आणि वेस्ट बेंगाल आणि ओडिशाला काय आहेत, रिसर्च स्टेशन आहेत. ओके, काय आहेत, रिसर्च स्टेशन. आणि मोनोपॉली, मुगा सिल्क साठी मोनोपॉली काय आहे, आसाम. मुगा सिल्क हे फेमस आहे त्याच्या कलर वरून, गोल्डन कलर असतो त्याला. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन्फ्लोरेसन्स इन शुगर केन. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए पॅनिकल, बी स्पाइकलेट, सी सिल्क, डी टासल आणि ई आरो. तर पॅनिकल जो आहे, राईसच्या इन्फ्लोरेसन्सला आपण काय म्हणतो, पॅनिकल. स्पाइकलेट कशाच्या इन्फ्लोरेसन्सला म्हणतो, व्हीटच्या. आणखी याला स्पाइकलेटला दुसरं नाव काय आहे, इयर सुद्धा म्हणतो. सिल्क आणि टॅसल हे कशामध्ये पाहायला मिळतात आपल्याला, मेज मध्ये. सिल्क काय असते, फिमेल, आणि टॅसल काय असतो, मेल इन्फ्लोरेसन्स. ओके, आणि ॲरो जे आहे हे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते, शुगर केन मध्ये. आणि हेच काय आपलं करेक्ट आन्सर आहे, कारण आपल्याला विचारलेलं काय आहे, शुगर केन मध्ये. बघा, टाइप्स ऑफ इन्फ्लोरेसन्सचा जो एक व्हिडिओ आहे, 29 सेकंडचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पूर्ण किती टाइप्स किती आहेत इन्फ्लोरेसन्सचे, सब टाइप कोणते आहेत, आणि कोणत्या क्रॉप मधल्या कोणत्या इन्फ्लोरेसन्सला काय म्हणतात, हे मी यामध्ये एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये कव्हर केला आहे. तुम्ही जाऊन याला नक्की विजिट करू शकता, एकदा बघू शकता. म्हणजे काय होईल, तुमचे आणखी, आपण आधी 2 बघितले, आता हे म्हणजे तुमचे 3-4 क्वेश्चन जे आहे ते 30 सेकंड मध्ये काय होतील, कव्हर होऊन जातील. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हायली टॉक्सिक इन्सेक्टिसाइड लेबल कलर. आता जे टॉक्सिसिटी ऑफ इन्सेक्टिसाइड आहे ते लेबल, म्हणजे आता प्रत्येकच फार्मर हा शिकलेला नसतो, तर त्याच्यासाठी काय दिलंय त्यांनी, कलर दिले आहे, की या कलर वरून तरी त्यांना ओळखता यायला पाहिजे. तर बघा, जे आपल्याला काय विचारलंय, हायली टॉक्सिक. आणि ऑप्शन्स ए काय आहे, रेड, बी येलो, सी ब्ल्यू, डी ग्रीन आणि ई व्हाईट. तर बघा, त्याच्यामध्ये व्हाईट नसतेच, म्हणजे ऑप्शन काय झालं, इलिमिनेट झालं. आता बघा, रेड जे आहे ते कशासाठी असते, एक्स्ट्रीमली टॉक्सिक. कशासाठी असतो, एक्स्ट्रीमली टॉक्सिक. त्यांनी येलो जो आहे तो हायली टॉक्सिक. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, हायली टॉक्सिक, म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. पण सी ब्ल्यू जो आहे हा मॉडरेटली साठी यूज होतो, मॉडरेटली टॉक्सिक. देन ग्रीन काय असतो, कॉशन म्हणून लिहून येतं त्याच्यामध्ये. ओके, कॉशन म्हणून लिहून येतं. हे जनरली बायोपेस्टिसाइड साठी यूज करतात. ओके, ते एवढा हार्मफुल नसतं. ओके, आता बघा, हा जो चार्ट आहे हा तुमचा लर्नच असला पाहिजे. तुम्ही कोणत्याही स्ट्रीमचे असा, तुम्ही ॲग्रोनॉमिस्ट असा, काही असा, पण हा जो चार्ट आहे, जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह मध्ये येत आहे तर हा जो चार्ट आहे तुमचा हा रीडच असायला पाहिजे. एक्झाम्पल जे आहे ते एक एक लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, बघा, आजची जी आपली
जे क्वेश्चन्स आहे आपण क्वेश्चन कोणते घेतले आज 2024 मध्ये शिफ्ट 1 मध्ये जे क्वेश्चन आले होते ते आपण आज घेतले. ओके, जर समजा तुमचं काही सजेशन असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की बेनिफिशियल इन्सेक्ट वरती आपण लेक्चर सिरीज अरेंज करायची का, की पूर्ण सेरिकल्चर एका लेक्चर मध्ये, पूर्ण लॅक कल्चर आणि पूर्ण म्हणजे त्याच्यावरचे डिसीज किंवा पर्टिक्युलर आता आपल्याला सिल्कवर्म वरती बरेचसे क्वेश्चन दिसले तर ती अरेंज करायची का, तुम्ही एकदा कमेंट करून सांगू शकता. देन जर समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर सेशन आवडलं असेल लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा. ओके, थँक्यू सो मच. थांबूया इथे.